नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत। कर्जमाफी कधी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची होणार, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची होणार, या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की थोड्या दिवसामध्ये म्हणजे याच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय बजेट मांडल्या जाणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी होणार का, हा मुख्य महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचं वचन दिलं होतं। मग या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार का, होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांचे होणार, कोणते शेतकरी पात्र होऊ शकतात, कोणते शेतकरी अपात्र होऊ शकतात, कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, कोणत्या बँकांची कर्जमाफी सरकार करू शकते, या संपूर्ण विषयावर आपण कर्जमाफी संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल, काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, याच महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सगळ्यात मोठी प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीची। तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जर 3 लाखांपर्यंत कर्ज माफ व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, कर्जमाफी 100% होणारच आहे आणि ती आपण कर्जमाफी मिळून घेणारच आहोत। परंतु तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, बँकेच्या माध्यमातून तुमचं जर कर्ज थकीत असेल आणि बँकेच्या माध्यमातून तुम्हाला किती जरी तगादा लावण्यात येत असेल की कर्ज भरा, कर्ज रिन्यू करा, तुम्ही जर कर्ज चुकून जरी रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही। त्यामुळे तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्ही रेग्युलर शेतकऱ्यांमध्ये याल। तुमचं थकीत, कारण की सरकार थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असते, त्यामुळे जे तुमचं जर कर्ज 2019 पासून थकीत असेल तर तुम्हाला कर्जमाफी जर मिळून घ्यायची असेल, कर्जमाफीसाठी पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं जे काही कर्ज आहे थकीतच ठेवावं लागेल, तरच तुम्हाला 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो। कारण की या फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या या 20 ते 25 दिवसामध्ये राज्य सरकार सरसकट 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकते। कारण की सरकारवर प्रेशर आलेला आहे, कारण की विविध नेत्यांच्या माध्यमातून विविध आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सरकारला कर्जमाफीवरून घेरलं जात आहे। कारण की 3 लाखांपर्यंत कर्जमाफीचं निवडणुकीमध्ये सरकारनं वचन दिलं होतं, त्यामुळे सरकारला हे वचन पूर्णच करावं लागेल। यामध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना 2017 रोजी राबवली, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 रोजी राबवलेली। या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत 6.5 लाख शेतकरी अद्यापही पात्र असून देखील सुद्धा त्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवलेला आहे। 6.5 लाख शेतकऱ्यांना 6.5 कोटी रुपयांची कर्जमाफी बाकी आहे। याचबरोबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, या योजनेअंतर्गत सुद्धा 864 कोटी रुपयाचा निधी कर्जमाफीचा शासनाच्या माध्यमातून देणं बाकी आहे। त्यामुळे एकंदरीत हे सगळे जे काही 7,500 कोटी रुपये अगोदरच्या 2019च्या पूर्वीच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे आणि 2019 नंतरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जर करायची असेल तर 40,000 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारला लागेल। अशा पद्धतीचं शासनाच्या माध्यमातून संपूर्ण डिटेलमध्ये जे काही आकडेवारी ती काढण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न पडलेला आहे की दादा, आमचं या वर्षातलं कर्ज आहे, आमचं माफ होईल का? आता कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते, डिटेलमध्ये पुढच्या 1 मिनिटाच्या माध्यमातून सांगणार आहे। संपूर्ण शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2014 ते 2019 या कालखंडामध्ये 2 कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या। तुम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पहिली आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दुसरी, या 2 योजनेअंतर्गत 2014 ते 2019 पर्यंत कर्जमाफी झाली। परंतु आता नवीन शेतकऱ्यांची कर्जमाफी जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तर 2019 ते 2024 पर्यंतच्या 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी त्या शेतकऱ्यांची होऊ शकते। त्यामुळे जर तुमचं 2019 ला, 2020 ला, 2021 ला, 2022 ला, 23-24 पर्यंत जर कर्ज थकीत असेल तर तुम्हाला 100% कर्जमाफीसाठी तुम्हाला पात्र होऊ शकतात जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर। आता सध्या जे काही चालू आहे, सध्या देशाचा अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात आलेला आहे आणि देशाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या किंवा कोणत्याही आपल्या राज्यातल्या देशातल्या कर्जमाफी संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही। परंतु आशा आहे, कारण की राज्य सरकार कर्जमाफी करू शकते, त्यामुळे 2019 ते 2024 पर्यंत राज्य सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये दिसते। कारण की देवेंद्र फडणवीसांनी सांगितले कर्जमाफी 100% होणारच, अशा पद्धतीचा शब्द त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। आशा करूयात ते शब्द हे पूर्ण करतील शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी देतील। जर कर्जमाफी झाली तर 2019 ते 2024 पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते।
तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट कर्जमाफी संदर्भातला आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला कर्जमाफीबद्दल काय वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।